नमो नमः. इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींचं या ऑनलाईन क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत. मित्रमैत्रिणींनो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणजे कृतीपत्रिका आपण पाहत होतो. याचा क्षमता विभाग दुसरामध्ये आपण सुरू होता तो आता सुरुवात करू आपण, जास्त वेळ न घालवता. यामध्ये सुद्धा प्रश्न दुसरा असतो. हा सुद्धा संवादावर आधारित असा प्रश्न असतो. यामध्ये सरलार्थम लिखत, गद्यांश पठित्वा सरलार्थम लिखत अशा प्रकारे हा प्रश्न येत असतो. नाट्यस्तबकः, नदीसुक्तम अशा प्रकारच्या 2 धड्यावरच हा प्रश्न आहे. परंतु नदीसुक्तम कमी झाल्यामुळे नाट्यस्तबकः याच पाठावरील हा प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये भाषांतर, शब्दशः भाषांतर आवश्यक आहे. म्हण आणि कोणतेही शब्द यामध्ये घालायचे नाही. त्यानंतर प्रश्न दुसरा माध्यम भाषा उत्तरम लिखत, 2 पैकी 1 2 गुणांसाठी येतं. 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहावं लागतं. ज्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे येत असेल त्याचं उत्तर इथे लिहिणं अपेक्षित आहे. यामध्ये प्रश्नाची सुरुवात करताना प्रस्तुत प्रश्न हा कोणत्या पाठातून आलेला आहे, त्या पाठात मोजक्या शब्दात काय काय सांगितलं हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. मी काय सांगतो लक्षात ठेवायचं. इथे चुका विद्यार्थी करतात. 2 पैकी 2 गुण आवश्यक असतील तर हा प्रश्न कोणत्या पाठातून आलेला आहे, तो पाठाचं नाव कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं आहे. त्या पाठात शॉर्टकटमध्ये काय संदेश दिलेला आहे तो थोडक्यात लिहायचा आहे. आणि त्यानंतर प्रश्न जो विचारलेला आहे त्याचं उत्तर दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे या उत्तराचं हे उत्तर अपेक्षित असतं. असं जर आपण लिहिलं तर चांगल्यापैकी 2 पैकी 2 गुणसुद्धा इथे भेटू शकतात. त्यामुळे याकडे थोडं लक्ष देणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, विभाग तिसरा, पद्यम 18 गुणांसाठी विचारला जातो. 18 गुणांवर आधारित हा प्रश्न असतो. इथे दिसतं आपल्याला, याची कल्पना सुद्धा आपल्याला आहे. पद्यांश पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कृत, म्हणजे पद्यांश वाचून सुभाषितांवर आधारित हा प्रश्न असतो. यापैकी 3 पैकी 2 अशा प्रकारे आहे. 3 प्रश्नापैकी 2 येतं. पूर्ण वाक्याने उत्तरम लिखत, गद्यामध्ये जसं आहे तसं पूर्ण वाक्यातच उत्तर अपेक्षित आहे. शेवटी दंड अपेक्षित आहे. परीक्षक या जागी दंड नसेल तर अर्धा गुण कमी करू शकतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर या पद्यांशात विशेषणम चित्वा लिखम, विशेषणम विशेष याच्या जोड्या ज्या असतात त्या जर आपण सुभाषित वाचायच्या वेळेस अंडरलाईन करून ठेवल्या तर हे सहज आपल्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे परिच्छेदामध्ये सुभाषितामध्ये पाहण्याचं काम आपल्याला पडत नाही. तर पाठ्यपुस्तक वाचताना ते गद्यामधल्या विशेषण विशेष जोड्या असतील किंवा पद्यामधल्या सुद्धा विशेषण विशेष जोड्या असतील, त्या जर वाचायच्या वेळेसच आपण अंडरलाईन करून ठेवल्या तर सुभाषितामध्ये पाहण्याचं कामसुद्धा अनेक विद्यार्थ्यांना पडत नाही. म्हणजे आपला वेळ जो आहे तो इथे वाचू शकतो. त्यानंतर उत्तरम पदम लिखत, विग्रह संधी विग्रह आहे. या जागी आपल्याला दिसतं की उत्तरपद लिहायचं आहे, पूर्वपद दिलेलं असतं, किंवा पूर्वपदम लिखत उत्तरपद दिलेलं असतं, पूर्वपद लिहाणं अपेक्षित असतं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवणं अपेक्षित. त्यानंतर आहे जाल रेखाचित्रम. जाल रेखाचित्रम आधी सांगितलं, जशी आकृती असेल तशीच ती काढणं अपेक्षित आहे. अनेक हुशार विद्यार्थी आपल्या मनाने करतात, आकृती काढत नाही, उत्तर लिहितात आणि आपल्याला वाटतं उत्तर लिहिलं आहे, चूक कसं काय आलं, तर आकृती जी जशी दिलेली आहे तशीच लिहिणं अपेक्षित असतं. उत्तर त्या ब्रॅकेटमध्येच लिहिणं, त्या कंसामध्येच किंवा जो चौकोन दिलेला त्यामध्येच लिहिणं आवश्यक आहे. प्रश्न तिसरा माध्यम भाषा उत्तरम लिखत, 2 येतात. 2 पैकी 1 लिहिणं अपेक्षित आहे. 2 गुण सुद्धा आपल्याला भेटू शकतात. गद्यामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं, प्रस्तुत प्रश्न हा कोणत्या सुभाषितामधून आलेला आहे, त्यानंतर या सुभाषितामध्ये थोडक्यात काय काय सांगितलं आहे ते दुसरा जो परिच्छेद आहे ते प्रश्नाचं उत्तर, असं जर सिक्वेन्स आपण ठेवला तर 2 पैकी 2 गुण सुद्धा आपल्याला भेटू शकतात. त्यानंतर अतिशय आवश्यक असा किंवा ज्या जागी हमखास चुका होता असा हा प्रश्न आहे. यामध्ये पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत, म्हणजे सुभाषित शुद्ध शब्दात लिहा. यामध्ये क
ख तह एकम म्हणजे क ख यांच्यापैकी एक, ग घ तह एकम आणि ग आणि घ यांच्यापैकी एक, अशा प्रकारे ते विचारल्या जातात. 3-3 गुणांसाठी क्षमता. पहिला जो असतो क किंवा घ हा 2 गुणांसाठी आणि ग घ हा 4 गुणांसाठी. म्हणजे ग आणि ग हे 4 ओळीचं सुभाषित असतं आणि क आणि ख मध्ये 2 ओळींचं सुभाषित असतं. यामध्ये सुद्धा ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. 6 गुण याच्यामध्ये चुका होणार नाही यासाठी काय करावं लागेल, सुभाषित पाठांतराच्या वेळेस लिहिण्याचा सराव आपल्याला करणं आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी जे आहेत सुभाषित पाठ आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत, सुभाषित पाठ आहे म्हणून ते लिहिण्याचा सराव करत नाही आणि ज्यांचा लिहिण्याचा सराव नसतो त्यांच्या हमखास चुका या जागी होतात आणि हुशार विद्यार्थ्यांच्या चुका झाल्यामुळे या जागी गुण जे आहेत ते सुद्धा कमी होतात. काही परीक्षक हाच विभाग आधी सुरुवात करतात उत्तरपत्रिका चेक करताना, असा अनुभव आम्हाला आलेला आहे. त्यामुळे लिखाणामध्ये चुका होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायची आहे. प्रश्न 3 ई अन्वयम पूरयत 2 गुणांसाठी सुभाषित दिलेले असतात, त्याखालीच अन्वय संस्कृत अर्थ दिलेला आहे. या जागी सुद्धा चुका होणार नाही यासाठी सुद्धा लिहिण्याचा सराव जो आहे, अन्वय लिहिण्याचा सराव सुद्धा आपल्याला आवश्यक करायचा आहे. त्यानंतर आहे प्रश्न 3 उ सरलार्थम लिखत म्हणजे त्याचा अर्थ लिहा जो जसा शब्दशः अर्थ अपेक्षित आहे. 3 पैकी 2 4 गुणांसाठी येतो, तर शब्दशः अर्थच इथे अपेक्षित आहे, जास्त काही वेगळं लिहिण्याची गरज इथे नाही. या जागी सुद्धा आपल्या चुका होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. यानंतर आहे मित्रमैत्रिणींनो विभाग चतुर्थ विभाग हा लेखन कौशल्यम 9 गुणासाठी असतो. या जागी हमखास चुका चांगल्या विद्यार्थ्यांच्या होतात, यासाठी या विभागाचा अभ्यास आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 4 धातूनाम अव्ययनाम च उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत. 6 पैकी 4 सोडवावे लागतात, 4 गुणांसाठी येतात. यासाठी इयत्ता 8वी पासून धातू जे पाठ्यपुस्तकामध्ये असतं 8वी पासून ते 10वी पर्यंत पाठ्यपुस्तकामध्ये काही विशिष्ट धातू असतात, त्या धातूंचा उपयोग हा वाक्यामध्ये करावा लागतो. यासाठी धातूंचा उपयोग करताना कोणत्या धातूला कोणत्या विभक्तीची अपेक्षा आहे, पुन्हा एकदा ऐका, कोणत्या धातूला कोणत्या विभक्तीची अपेक्षा आहे हे जर आपलं पाठ असलं तर पाठ्यपुस्तकात वाक्य दिलेली असतात, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण वाक्य लिहू शकतो. पाठ्यपुस्तकात वाक्य दिलेली असतात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण वाक्य लिहू शकतो, परंतु अट ही आहे त्या धातूची विभक्ती त्या वाक्यामध्ये आली पाहिजे. याला सुद्धा और आहे म्हणजे अथवा. और इथे दिलेला आहे. काय और आहे, संस्कृत अनुवादम कृत षटतः चतुर म्हणजे 6 पैकी 4 वाक्यांचा मराठी वाक्य दिलेले असतं तर संस्कृतमध्ये भाषांतर करावं लागतं. ही वाक्य सुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये असतात किंवा बाहेरची जरी आली ते अतिशय सोपी वाक्य ही दिलेली असतात. यामुळे हे वाक्य लिहा किंवा धातूचा अव्ययांचा वाक्यामध्ये उपयोग करा हे तर लिहिणं अपेक्षित आहे. जे आपल्याला सोपं वाटेल तसं आपल्याला लिहायचं आहे. यामध्ये प्रश्न 4 आ पंचसप्त वाक्यात्मकम निबंधम लिखत 3 पैकी 1 निबंध लिहावा लागतो 5 गुणांसाठी. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या मागे जे निबंधाचे विषय आहेत त्याच पैकी एक निबंध आपल्याला येत असतो. पाठ्यपुस्तकाच्या मागे जे निबंध दिलेले आहेत त्याचपैकी एक निबंध अतिशय चांगल्या प्रकारे लिहायचा. यामध्ये सुभाषित लिहिणं अपेक्षित असतं, या जागी सुभाषित कोणतं चांगला निबंध करून 2-3 निबंध चांगल्या प्रकारे करून सुभाषित कोणकोणते सापडतील, पाठ्यपुस्तकातलं सुभाषित किंवा इतर अवांतर वाचन जर असेल तर त्यातील सुभाषित शब्द आपल्याला सापडू शकतात. यामध्ये 7 ते 8 ओळी लिहिणं निबंधाचे आवश्यक असतात, या अपेक्षित आहे. याला सुद्धा और आहे. चित्रवर्णन असतं 5 ते 7 वाक्यात चित्र दिलेलं असतं, खाली कंसामध्ये सुद्धा आपल्याला शब्द दिलेले दिसून येतात. मंजुषाया यामध्ये वाक्यांचा या शब्दांचा उपयोग करून वाक्याची रचना आपल्याला करावी लागते. यामध्ये आपण विचार केला तर निबंध जे आहेत लिहिणं सोपं जातं. यामुळे निबंधाचा सराव आपण जर जास्त केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला इथे लिहिता येऊ शकतं.
अशा प्रकारे हा थोडासा कठीण विभाग, चौथा विभाग म्हणजे चौथ्या विभागापासून प्रश्नपत्रिकेचं पातळी जी आहे ते काठिण्य स्वरूप आपल्याला दिसून येते. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा विभाग म्हणजे पंचम विभाग हा भाषा अभ्यास हा 17 गुणांचा असतो. अनेक विद्यार्थ्यांचे मार्क याच जागी कमी होतात. म्हणजे अनेक परीक्षक जे आहे याच प्रश्नापासून सुरुवात करतात. म्हणजे पैकीच्या पैकी जर एखाद्या विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, या विभागामध्ये चांगले गुण पडले तर पुढचा पेपर अतिशय स्ट्रिक्टली चेक केला जातो, असा अनुभव आम्हाला आहे. त्यामुळे हा जो विभाग आहे याचे गुण आपले कमी, ज्या विद्यार्थ्याला या विभागामध्ये पैकीच्या पैकी गुण पडले, अतिशय चांगले गुण, त्याला 80 पैकी चांगल्या प्रकारे पडतात असा अनुभव सुद्धा आम्हाला आहे. त्यामुळे हा विभाग चुकणार नाही. या जागी पाठांतर अतिशय आवश्यक आहे या विभागासाठी. आपण पाहू विभाग. प्रश्न 5वा, तालिका पूर्तिम कृत. नाम तालिका 6 पैकी 4 सोडवाव्या लागतात. 6 पैकी 4 सोडवाव्या लागतात. 2 गुणांसाठी म्हणजे अर्ध्या गुणांसाठी एक रिकामी जागा ही असते. या जागी एकवचन, द्विवचन, बहुवचन असतं. विभक्ती दिलेली असते, सगळ्या विभक्ती. यामध्ये आपण पाहतोय की एकवचन दिलेलं आहे, द्विवचन, बहुवचन लिहिणं अपेक्षित आहे. दुसऱ्या याच्यात द्विवचन आहे दिलेलं, एकवचन, बहुवचन लिहिणं अपेक्षित आहे. तर जर आपले नाम पाठ असेल, पाठ्यपुस्तकाच्या मागे नाम तालिका आपली पाठ असेल तर सहजपणे ही लिहिता येऊ शकतं. यामुळे लिहिण्याचा सराव करताना सुद्धा व्याकरणाच्या चुका, ज्या काना, मात्रा, विलांटी, हलंत, विसर्ग या अतिशय आवश्यक आहे. या जर नसतील, जसं एखादं काही लिहिलं असेल, जसं राम, अभ्याम, इथे म हलंत दिलं आहे परंतु पूर्ण म काढला असेल तर 0 मार्क इथे भेटतो. इथे अर्धा गुण भेटत नाही, इथे डायरेक्ट 0 मार्क भेटतो. या जागी मी आधीच सांगितलं की या जागी अनेक विद्यार्थ्यांचे गुण जे आहे कमी होतात. यासाठी आपले गुण कमी होणार नाही, यासाठी लिहिण्याचा सराव, नामतालिका, पाठांतर असेल तर पाठांतर नुसतं करून नाही तर ती लिहिण्याचा सराव सुद्धा अपेक्षित आहे. विद्यार्थी पाठांतर करता, आपलं पाठ आहे असं समजतं आणि ते लिहिण्याचा सराव करत नाही. यासाठी लिहिण्याचा सराव करायचा आहे. त्याचप्रमाणे सर्वनाम तालिका, ज्या सूचना आधी सांगितल्या आहे, पाठांतर, लिहिण्याचा सराव, या जागी सुद्धा 6 पैकी 4 2 गुणांसाठीचे विचारले जातात. 3 वचनं असतात, एकवचन, द्विवचन, बहुवचन, विभक्ती दिलेली असते. रिकाम्या जागा इथे भराव्या लागतात. क्रियापद तालिका, या जागी सुद्धा 6 पैकी 4 2 गुणांसाठी लकार दिलेला असतो. 3 वचनापैकी एखादं वचन दिलेलं असतं, पुरुष दिलेलं असतं. या जागी सुद्धा काना, मात्रा, विलांटी, नाम, सर्वनाम म्हणजे क्रियापद आणि धातू विशेषण तालिका, या जागी सुद्धा काना, मात्रा, विलांटी, विसर्ग, हलंत लिहिणं अपेक्षित आहे. या जागी सुद्धा आपले मार्क कमी होऊ शकतात. त्यामुळे इथे लिहिण्याचा सराव करणं आवश्यक आहे. त्यानंतर चौथा, धातू साधित विशेषण तालिका, पेज नंबर पाठ्यपुस्तकातील 78 म्हणजे 78 वर दिलेली आहे, त्यामधीलच येतात. म्हणजे पेज नंबर 78, 78, पेज नंबर 78, 2 गुणांसाठी त्यामधलेच हे इथे येत असतात. धातू दिलेले असतात. वत्वतू, प्रत्याहा, शत्रुशानाच, अशा प्रकारे जिथे रिकामी जागा असेल तिथे लिहिणं अपेक्षित आहे. या जागी सुद्धा चुका होतात. त्यामुळे लिहिण्याचा सराव, पेज नंबर 78 वरचेच धातू इथे येतात. त्यामुळे नेहमी वाचन आणि लिहिण्याचा सराव इथे करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न 5वा, निर्दिष्ट हा कृत ही कृत 4 पैकी 3 सोडवावे लागतात. यामध्ये योग्य रूपम लिखित्वा रिक्त स्थानम पूर्तिम कृत 4 पैकी 3 म्हणजे 5वा प्रश्न आ मधले 4 पैकी 3 प्रश्न सोडवणं, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, त्यापैकी 3 चांगले जे येत असतील ते सोडवणं अपेक्षित आहे. यामध्ये पहिला जो योग्यम रूपम लिखित्वा रिक्त स्थानम पूर्तिम कृत 4 पैकी 3 4 गुणांसाठी येतं. यामध्ये क्रमवाचक असतं, कंसात दिलेली संख्या असते, त्याचं योग्य रूप इथे लिहावं लागतं. आवृत्तीवाचक असतं, संख्यावाचक इथे दिलेलं आहे. याप्रमाणे कर्ता वगैरे क्रियापद पाहून तिथे लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसऱ्या, समासानाम तालिकां पूर्तिम कृत 5 पैकी 3 गुणांसाठी येतं. समस्त पदम विग्रहम समास नाम, इथे रिकाम्या जागा दिलेल्या असतात, ते योग्य प्रकारे लिहिणं इथे सुद्धा अपेक्षित आहे. याचा सराव सुद्धा आपल्याला पाठ्यपुस्तकातीलच हे शक्यतो येत असतात. याचा सराव सुद्धा आपल्याला करायचा आहे. त्यानंतर समानार्थक शब्दान, विरुद्धार्थक शब्दान लिखत, इथे सुद्धा 5 पैकी 3 गुणांसाठी येतं. समानार्थी विरुद्धार्थी शब्द, समानार्थी विरुद्धार्थी शब्द योग्य रूप
लिहिणं अपेक्षित आहे. इथे सुद्धा काना मात्रा विलंटी हलंत विसर्ग शेवटी दंड देणं आवश्यक आहे. जर दिलं नसेल तर 0 मार्क इथे भेटतात. इथे डायरेक्ट 0 मार्क होता, इथे अर्धा वगैरे मार्क भेटत नाही या विभागात. त्यासाठी अतिशय महत्त्वाचा विभाग आधी सांगितल्याप्रमाणे हा आवश्यक आहे. त्यानंतर सूचना कृती ही कृता 5 पैकी 3 सूचनेनुसार कृती करा. 3 गुणांसाठी येतं. जे चांगल्या प्रकारे येत असेल 3 ते इथे लिहायचं. वाक्य परिवर्तन कृतः वाक्य परिवर्तन करा. पूर्वकालवाचक निष्काशयत. पूर्वकालवाचक निष्काशयत म्हणजे पूर्वकालवाचक काढा. भवान स्थानी त्वम योजत किंवा त्वम स्थानी भवान किंवा भवती योजत हे सुद्धा आहे. बहुवचनम कृतः वाक्य एकवचन असेल तर बहुवचन करा किंवा एकवचनम कृतः वाक्य बहुवचन दिलेलं असेल एकवचन करावं लागतं. निजंतम निष्काशत निजंत वाक्य यती जो प्रत्यय असतो तो वापरा. अशा प्रकारे विभाग असतो. त्यानंतर 6वा विभाग आहे आपला. 6वा विभाग आहे षष्ठ विभाग. हा अपठित गद्यावर म्हणजे अनसीन पॅसेज असतो. 8 गुणांचा असतो. गद्य अशावर आधारित जसे पूर्वी दुसऱ्या विभागावर प्रश्न असतात त्याचप्रमाणे हा अतिशय सोपा असा परिच्छेद असतो. हा आधी वाचून घ्यायचा सावकाशप्रमाणे आणि सोपा असल्यामुळे त्याचे प्रश्नसुद्धा सहज आपल्याला सापडतील. पूर्ण वाक्य ना उत्तर. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा 1 गुणांसाठी असतं. प्रतिपादिकम लिखत म्हणजे मूळ शब्द लिहा हा सुद्धा 1 गुणांसाठी येतो. वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम वा सत्य लिखत म्हणजे वाक्य लिहून ते वाक्य सत्य आहे की असत्य आहे हे लिहिणं आवश्यक आहे. या सूचना लक्षात ठेवायची. सूचनेकडे जास्त लक्ष द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हा सुद्धा 1 गुणांसाठी. 4 नंबर भाषा माध्यम भाषा सरलार्थम लिखत. माध्यम भाषेमध्ये त्या ओळीचा अर्थ लिहा 1 गुणांसाठी येतो. सोपा वाक्य असतं. गद्यांश लभ्यंत अव्यय चित्वा लिखत. लभ्यंत त्वांत तुमंत असं कोणतं पण येऊ शकतं. 1 गुणांसाठी येतं. कारक परिचय. कारक परिचय इयत्ता 8वीमध्ये आपल्याला झालेला आहे. यापैकी एक हे दिलेलं असतं. 6 प्रश्न असतात त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न जे आपल्याला चांगल्या प्रकारे येत असतील ते सोडवणं अपेक्षित आहे. यानंतर आहे प्रश्न 6वा पद्यांश पठित्वा निर्दिष्टे कृती ही कुरुतः म्हणजे पद्यांश वाचून निर्दिष्टा कृती ही कुरुतः. पूर्ण वाक्यानं उत्तर आधीप्रमाणे 2 पैकी 1 सोडावं लागतं. 1 गुणांसाठी ज्या प्रश्नाचं चांगल्या प्रकारे येत असेल ते सोडवणं इथे अपेक्षित आहे. त्यानंतर थोडं स्पीडली घेतोय. समानार्थक शब्दम लिखत 1 गुणांसाठी येतं. समानार्थी शब्द लिहा. पद्यांश पठित्वा जादा रेखाचित्रम पूर्ण 2 गुणांसाठी जशी आकृती दिल्या त्याचप्रमाणे इथे काढायचं आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो ही आकृती जशी दिली त्याचप्रमाणे काढायचं आहे. हे लक्षात ठेवा. आकृत्या जशा असतील त्याचप्रमाणे तिथली. अशा प्रकारे प्रश्नपत्रिका जी आहे थोडी स्पीडली झाली. सावकाशपणे आपण सांगू शकतो परंतु वेळेची मर्यादा असल्याने आपण हे करू शकतो. मला पूर्ण अपेक्षा आहे की आपल्या सर्व विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे झालेला असेल. बोर्डाच्या तयारी प्रश्नपत्रिकेची तयारी ती अतिशय चांगल्या प्रकारे करतील. नवीन प्रश्न नवीन पेजवर सुरू करायचे आहे. अशा प्रकारे आपण चांगला अभ्यास करून प्रश्नपत्रिका सोडवा. सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शाळेकडून संस्थेकडून बोर्डाच्या संपूर्ण संस्कृतच्या प्रश्नपत्रिकेच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. ही तासिका इथे संपली. धन्यवाद.